तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळे? तुम्ही बरे आहेत ना? तर बघा, मी निघाले माझ्या कामाला आणि पहिलं गावामध्ये सगळे उतरले. मला व्हिडिओज करता आलं नाही. लेकरं बिकरं एकदम जाम बसले होते, कारण आता आहेत बस बंद आणि मी चालले जीपनं. तर बघा, असं निसर्ग काय आहे गावाकडचं. आणि मी आले बघा क्लासमध्ये, आणि क्लासमध्ये आल्यानंतर थोडंसं हजेरी घेते मी, अभ्यास वगैरे त्यांचा म्हणजे विचारते काल काय केलं, आणि असं बोर्डवर चॅटवर अभ्यास त्यांना देते. त्याच्यानंतर त्यांना समजावून सांगते मी, माप घ्या काढून म्हणते, माप पेपरवर देते, आणि मग त्यांना ते फुल प्रॅक्टिस करायला सांगते. मी असं बसून सगळ्याकडे लक्ष ठेवत असते. तर बघा कसे विद्यार्थी करतात. आणि हे पहिलं गावचं आहे, पुढच्या गावचं आहे. आणि तर सगळे लग्न झालेले आणि चांगल्या एजमधले आहेत, असं इच्छुक महिला आहेत म्हणजे ज्यांना शिकायचं आहे ते आहेत, मनातून शिकायचं. आणि त्यांनी खूप मेहनत करतात बरं का. इथं 10 जण येतं सुरुवातला. थोडीशी लहान बॅच वाढत वाढतं, जेवढे म्हणजे थोड्यापासूनच पुढे ह्याला समजलं की हे येतं, त्याला समजलं की ते येतं. तर बघा, अशा पद्धतीने सगळं प्रॅक्टिस. इथं काही जण प्रॅक्टिस करतात, काही जण मधल्या रूममध्ये प्रॅक्टिस करते. 10-20 असं स्टुडंट आहेत. आणि हे मी बोर्डवर सगळे माप दिलेले, आकृती काढून दिलेले. तर ह्या टॉपचा माप चालू आहे, छोटे छोटे माप सगळे झाले. आता टॉपचा माप चालू आहे. तर आता बघा, मी निघाले तिथून पुढे आणि मी चालले आता दुसऱ्या बॅचला. आणि मला व्हिडिओज करता आलं नाही त्याच्यानंतर. तर हे बघा, जीपमध्ये बस वगैरे सगळं बंद असल्यामुळे लय प्रॉब्लेम यायला लागले. 2 दिवस बस बंद होती. मला इतकं परेशानी झाली की मी अक्षरशः ह्या गावातून त्या गावात मला थोडंसं पाय चालावं लागलं. अर्धा किलोमीटर तर पाय एक ते अर्धा किलोमीटर. तिथनं पुढे गाड्या मिळणार. खेड्यागावात गाड्याची सुविधा नाही. तर व्हिडिओ कसा